तुम्हाला काय माहिती मला काय टेन्शन काय म्हणतो देऊ टेन्शन आहे का टेन्शन आलं म्हणून दारू पितात हे त्यांचं निमित्त आहे असू द्या पण मला सांगा मग घेतल्यानंतर मग टेन्शन जातं काय त्याचं जात असं का नाही माहिती नाही पण त्याच्या आख्या गावाला ना आख्या घराला टेन्शन जातं कुठं पिऊन पाडला कुठं पिऊन पाडला कुठं पिऊन पाडला चांगलं आहे काय वाईट आहे ऐका दारू घेतल्याने टेन्शन जातं हे डोक्यातून काढून टाका प्यायचीच असेल तर काय पिलं पाहिजे मीराबाईचं भजन आहे मीराबाईनं फ्रीज घेतलं तरी काही झालं नाही मीराबाई सांगते अरे टेन्शन आणि दुःख ताणतणाव घालायचं असेल ना तर तुम्ही कोणती नशा घ्या माहिती मारुतराचं हृदय पवित्र होतं ज्या वेळेला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सगळ्यांना बक्षिसं दिली हनुमंतरायला काही दिलं नाही तेव्हा सीताई साहेबांनी गळ्यातला हात काढला मारुतरायला दिला मारुतरायाने एक एक मणी फोडायला सुरुवात केली तेव्हा ऐकताय सीतेनं बघितलं म्हणले हनुमंता काय करतो रे काही नाही आई म्हणे राम कप्पा तो डोक्याच्या मला तुला राम जातो का आई 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 ज्याच्यात राम नाही तो काही कामाचा तुम्ही झोपले का ज्याच्यात राम नाही तो काही कामाचा आहे सीतेला रागाला हनुमंता तुझ्यामध्ये राम आहे का एवढं म्हणेपर्यंत मारुतरायानं अशी छाती फाडली ना संपूर्ण रामापंचायतन सीते सगळं श्रीराम मारुतरायानं छाती फाडली तर सगळं रामपंचायतन दाखवलं त्याचं कारण होतं मारुतराय सारखं भजन करत होते राम नामाचा परिणाम हृदयामध्ये देव दाखवलं बरोबर आहे की नाही जो भजन करतो त्याच्या हृदयात कोण राहतं देव राहतो मग आपण एखाद्या भाजण्याला बोललो काय म्हणलो हे भजन करतो का भजन करतो त्या घेऊ देव काय घेऊ पहिली गोष्ट कोणी छाती फाडणार नाही पण या घड्याने केली दिली कशाची छाती फाडायची तुमचा काय अंदाज आहे देव दिसत बिड्याचं दुकान तंबूची इडी आपल्या हृदयात देव मारुतरायाच्या हृदयामध्ये सतत देव नेहमी भजन केलं की हृदयात देव महिला मंडळ पंढरपुरामध्ये जनाबाई अभंग नाही गाणे म्हणत होती गाणे जात्यावर गाणे म्हणत होती आणि परिणाम काय झाला हृदय खाना केला हात विठ्ठला कोणीला दरीला पंढरीचा तोरा दरीला पंढरीचा तोरा दरीला पंढरीचा तोरा आणि अजून एक उदाहरण आपल्याकडे सापडतंय महाराज माळी समाजामध्ये सावता महाराजांनी इतकं भजन केलं ऐकताय कांदा मुळा भाजी अवघी मिठा बाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा ऊस गाजर तारू अवघा झाला से गोपाळ सावता मने केला मला विठ्ठल पायी कोणी लागला परिणाम काय झाला माहितीये जगाचा बाप सावता महाराजांकडे गेला बाबा 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 तुमच्या हृदयात मला जागा द्या हातात विळा होता तो विळा महाराज छातीमध्ये घातला छाती फाडली आणि सावता बाबांना देवाला हृदयामध्ये ठेवलं याला म्हणतात हृदयातलं भजन कळलं की नाही देवाला म्हणलं तुमच्या हृदयात मला जागा द्या तेव्हा सावता महाराजांनी सांगितलं हरकत नाही मला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा हे की नाही धन्य ते आरण रत्नाची ठिकाण जन्मला निधान सावता तो नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धरेला मारियाचा
राम. गणेश महाराज कीर्तनासाठी फक्त एक शब्द मी घेत असतो आणि त्या शब्दावर लोक म्हणेल तोपर्यंत कीर्तन करतो. विठाल पण अभंग पाहत असताना दोन नाव आपल्याला पाहिजे. हा म्हणता शक्यच नाही मला, पण दोन नाव. एक नाव सांगितलं मी महाराज राम, हे की नाही, आणि दुसरं नाव आहे रामकृष्ण. आणि कृष्ण हा अभंग आज का घेतला तर देवाचं नावही आहे आणि स्वामीजींचं नाव सुद्धा कृष्णानंद अर्थात बाजीराव स्वामी आपण त्यांना म्हणायचो. त्यांचंही नामस्मरणाची ताकद आहे. मी एक वाक्य सांगू तुम्हाला, देवाच्या नावापेक्षाही काकांवर श्रेष्ठ शक्ती स्वामीजींच्या नावात आहे. विश्वास ठेवा. विठाला मी तुम्हाला पटवून देईन, अक्काजी महाराज तुम्हाला पटवून देईन, रामाच्या नावापेक्षाही ताकद देऊच्या तुकाराम महाराजांमध्ये आहे. लक्षात आलं मी? राम नामाने महाराज सेतू तरला, सेतू बांधला राम नामाने, आहे की नाही, पण तो सेतू आता नाही. पण तुकाराम महाराजांनी अभंग तयार केले, महाराजांचा सेतू पाण्यात पळवण्याचा प्रयत्न केला तरी महाराजांचा गाथा दगडा सगळ्यात पाण्यावर तरंगला. महाराजांची ताकद आहे. नाही सुंदर आहे. आता काय काय सांगू तुम्हाला. कृष्ण परमात्म्याची ताकद आहे. बैल दुई तो घरी, भगवान कृष्ण परमात्मा बैलाचं दूध काढलं पण तो बैल जिवंत होता. आमचे तुकाराम महाराज जेव्हा त्यांच्या पोरीला भेटण्यासाठी जातात ना, गावानं दूध दिलं नाही आणि म्हणून महाराज महादेवाच्या मंदिरात गेले, येलेश्वराचं पूजन केलं आणि दगडाच्या नंदीचं दूध काढलं. देवापेक्षाही श्रेष्ठ ताकद या जगामध्ये संतांची असते. ध्यानात ठेवा. माझं विषयांतर होईल, मला तिकडं पण नाही जायचं, फक्त कृष्ण नाम सांगतो. आता ज्यांना कृष्ण नामाचं वेळ लागलं ना, लक्षात ठेवा, कृष्णाचं नामस्मरण ज्याच्या जीवनात आहे ना, हृदयातून अंतःकरणपूर्वक ज्यांच्याकडे कृष्ण नाम आहे ना, आता राम नाम डोक्यातून काढून टाकलं. हे तेवढं भरपूर सांगितलं, पुढचं 2 मिनिटं सांगतो. कृष्ण नामाची ताकद आहे. हृदयातून नामस्मरण कशाला म्हणतात? कुठल्याही काळात कोणत्याही परिस्थितीत देवापासून विभक्त न होणं याला भक्त असं म्हणतात आणि त्याला म्हणतात नामस्मरण. कोरोनाच्या काळात डॉक्टरने सांगितलं तुम्हाला जगायचं असेल तुम्हाला खावं लागेल. काही काही पिल्लाजे आणि माळा काढल्या, हो काय सांगायला पाहिजे, माळा काढून टाकलं. काय काय ऐका ऐका, त्याला भक्त म्हणता येईल का? सुदाम देवाचं चरित्र भागवतामध्ये ऐका. अंगाला महाराज कपडा नाही, फाटके कपडे आहे, शरीर पुरुष बनलेलं आहे, पाय चप्पल नाही, 3 दिवस झाले पोटात आलं नाही, परिवार उपाशी आहे, लेकर उपाशी आहे, पण तरी सुदाम देवानं देवाचं नाव सोडलं नाही. हे ध्यानात ठेवा. खरं की नाही? सतत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. सारखं भजन करत होते. एक बातमी कानावर आली, गरम राजा किरे झाला, पत्नीला जाऊन सांगितलं तुला का लागा, माझा मित्र द्वारकेचा राजा झाला. ती म्हणली अहो लेकरं अन्न करता उपाशी झोपलेत, पोटात पाणी नाही, तुमच्या पोटात अन्न नाही, पण काय भजन करता? तुमचा जर देव मित्र असेल तर तुम्ही भेटायला जा. बायको अशी असली पाहिजे, तिनं म्हणलं पाहिजे देवाचं दर्शनाला जा, म्हणलं देवाला भेटायला जा असं म्हणलं पाहिजे. घरातल्या बाईनं घरातल्या माणसाला काढून दिलं पाहिजे. पुढं मंदिरात सत्याला कीर्तनाला काय फायदा होतो पुढचा ऐका. सुदामदेव महाराज नीती सांगतात,
देवाकडे गुरुकडे गेलं पाहिजे, पण आपल्या घरात काही नाही आणि जात असताना काहीतरी दिलं पाहिजे. काय देणार? तिनं सांगितलं काळजी करू नका, 4 घरची उष्णे पोहे मागून आणते. तिनं 4 घरची उष्णे पोहे मागून आणली, फाटक्या वासात आणली, घेऊन गेली. मला अख्खं चरित्र नाही सांगायचं, तुम्हाला अख्खं पाठ आहे की नाही. मग पुढचं सांगायचं आहे, सुदामदेव द्वार केले गेले. द्वारपालांना सांगता तुमचा राजा आहे, त्याला जाऊन सांगा तुझा बाल मित्र सुदाम आला. आहे की नाही. द्वारपाल सुद्धा हसायला लागले, महाराज हो हा राजा, याच्या अंगावर कपडे नाही, दोघांची मैत्री कशी होईल? बरोबर आहे की नाही. त्यावेळेला महाराज फक्त तुम्ही जाऊन माझा निरोप द्या, बाल मित्र सुदाम आला. आम्ही एका आश्रमात राहत होतो, एका संस्थेत राहत होतो, एका गुरुकुलात राहत होतो. अरे द्वारपाल किधर पे सुदामा किधर पे सुदामा किधर पे भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से भेजो, द्वार पे सुदामा करीब आ गया है. ऐका, एक द्वारपाल आतमध्ये गेला. देवा आपल्या नगरीत असा एक माणूस आला, तो म्हणतो तुमचा मित्र आहे. देवाने विचारलं, नाव नाही विचारलं का? बतावत आपला नाम सुदामा. सुदाम शब्द ऐकला, देवाने सिंहासनाच्या खाली उडी फेकली, धावत धावत गेली, कडकडून मिठी मारली. एवढा आनंद झाला. राज सिंहासनावर सुदाम देवाला विराजमान केलं. आणि ऐकताय, परमात्म्यानं महाराज जगाचा बाप आहे, ब्राह्मणाचा नायक आहे. माझ्याकडे पहा, बाहेरच्या पाण्यानं सुदाम देवाची पूजा केली नाही. ऐकताय, एवढा रडला, एवढा रडला. देखी सुदाम जी की दिन दशा, करुणा करके रोए, पानी परात को हाथ छियो नहीं, नैनन के नीर से मगर होए. डोळ्यातल्या आसुने भगवंताला सुदामाचे पाय धुतले, गंध लावण्याकरता कपाला हात लावला. ऐका आता, देवाच्या नावाने आणि देवाच्या जवळ गेल्याने काय फायदा होतो कळलं का? कपाला हात लावला, दरिद्रीची रेषा पुष्टी गेली. मुष्टीभर पोह्यासाठी नाव सुवर्णाचा दिला. ही कृष्ण नामाची ताकद आहे. विठाल कितीतरी उदाहरण आहे. महिला मंडळ, राजपूत समाजामध्ये राजस्थानला मीराबाई जन्माला आल्या, हे की नाही. राजकन्या होती. ऐकताय, लहानपणी आपल्या आईला कथेला बरोबर घेऊन गेली आणि तिथं महाराज मंदिरामध्ये गेली. महिला मंडळ एवढं ऐका झालं कीर्तन. आणि मीराबाईच्या आईनं कृष्णाच्या मंदिरात गेली, सहज म्हणून गेली. काय, देवा काना कृष्णा, माझी मीरा तुला दान. आणि मीराबाईनं एकच डोक्यात घेतलं, माझ्या आईनं माझं कन्या दान केलं. त्या दिवसापासून मीराबाईनं देवाच्या नावाचं मंगळसूत्र, त्याच्या नावाचं कुंकू आणि माझा नवरा कृष्ण परमात्मा. अहो ती मीराबाई लहान होती ना, लहानपणा ठीक आहे हो, पण ती मीराबाई ज्या वेळेला लग्नाच्या वयात आली की नाही, कृष्ण नामाची ताकद. मीराबाई ज्या वेळेला लग्नाच्या वयात आली त्यावेळेला गावात चर्चा चालली, आता घरात चर्चा चालली की मीराचं लग्न करायचं. तेव्हा तिनं सांगितलं, माझं लग्न झालेलं आहे, माझ्या आईनं मला दान केलं, माझं कन्या दान झालं, आता माझं लग्न शक्य नाही. लोक नावं ठेवायला लागली. मला काय वाटतं तुम्हाला, लोक काय चांगलं म्हणतात काय? लोक काही काहीचा जन्मच त्याच्याकरता व्हायला, लोक चांगलं म्हणतात काय? नाही ना महाराज, हा असा ती तसा, ही अशी ती तशी, आहे की नाही. आता तरी ते नदीवर धुणं जायचं बंद झालं.
आता पहिलं ना तिला धुणं धुवून गेलं का घरचं धुणं जायचं गावाचं नाही अवघड आता तरी कमी झालं मेरा भाई ऐकताय लोक कहे मेरा भाई रे बाबरी बाप कहे कुलना सिरे मेरा बैला नाव ठेवायला लागले राजाला सहन झाला नाही ऐकताय राणीला सांगितलं पोटची पोरगी असेल तरी चालेल पण ठेवू नको तिला काय कर विष घेऊन टाक विष मेराबाई भजन करत होते कृष्ण गोविंद हरे मुरारी विष दिलं विष मेराबाईला आता काय करणार पतीची आज्ञा आहे राजाचं काम आहे ऐकावं लागणार आहे विष का प्याला राजा जिने भेजा पिबत पिबत मेरा पग घुंघरू बांध मेरा नाची रे ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन वो तो गली गली हरि गुन गाने लगी ऐसे लागे लगन मेरा भाई देवासाठी वेळ झाली विष प्राशन करून घेतलं काही नाही झालं पुढचं आहे का विष घेतलं काहीच नाही झालं काही झालं नाही मेराबाईला तर अजून आनंद झाला विष घेतल्यानं काही होत नाही कृष्ण नामाची ताकद आहे आता मी मरू शकत नाही मेराबाई तर मग घाबरलीच नाही ऐका पायात पैंजण हातात चिपळ्या गळ्यात विना आणि मेराबाई तुम्हाला काय माहिती मला काय टेन्शन काय म्हणतो देऊ टेन्शन ऐका टेन्शन आलं म्हणून दारू पितात हे त्यांचं निमित्त आहे असू द्या तर मला सांगा मग घेतल्यानंतर मग टेन्शन जातं काय त्याचं जात असं का नाही माहिती नाही पण त्याच्या आख्या गावाला ना आख्या घराला टेन्शन जात कुठं पिऊन पाडला कुठं पिऊन पाडला कुठं पिऊन पाडला चांगलं आहे काय वाईट आहे ऐका दारू घेतल्याने टेन्शन जातं हे डोक्यातून काढून टाका प्यायचीच असेल तर काय पिलं पाहिजे मेराबाईचं भजन आहे मेराबाईनं फ्रीज घेतलं तरी काही झालं नाही मेराबाई सांगते अरे टेन्शन आणि दुःख ताण तणाव घालायचं असेल ना तर तुम्ही कोणती नशा घ्या माहिती तिनं सांगितलं एक काम करा म्हणून मेरे बाके बिहारी सावरिया तेरा जलवा का पर नहीं तेरा जलवा का तेरा जलवा का पर पी के गिरते हैं लक्षात असेल कीर्तन लोग पीते हैं पी के गिरते हैं हम पीते हैं लेकिन गिरते नहीं हैं हम सत्संग का प्याला पीते हैं तेरा चिंतन असं चाललंय देव या संतांच्या रजकणाची इच्छा करतोय हे का नाही जर बारके नाही का कीर्तन महाराज तीर्थ त्याला म्हणतात जिथं गेल्याच्या नंतर कसलाही पापी जरी असेल केवढे दुःख जरी असेल पण त्यांच्या समाधीवरती नतमस्तक झाल्याच्या नंतर माणसाला या जगातून बंधनातून मुक्त होता येतं दुःखातून मुक्त होता येतं आणि महाराज आपल्याला तरुण जाता येतं त्याला तीर्थ असं म्हणतात विठाल पवित्र ते कोळ पावन देश
पवित्र त्याला म्हणतात ज्याच्या जीवनात पुण्य आहे, म्हणून त्यांचा पुण्यतिथी महोत्सव, संतांचा पुण्यतिथी महोत्सव. देवाची जयंती असते. आपलं घातलं तर कोणाच्या मनात आलं तर श्राद्ध लईच पोरं चांगले असते मग श्राद्ध होत. लक्षात आलं. पण संतांची पुण्यतिथी होती. तुम्ही नाही जरी सोहळा केला, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या ही भूमंडळा माझी तीही विठाला. वैकुंठामध्ये या संतांचा सोहळा देव साजरा करत असतो. ध्यानात ठेवा. अर्थात अत्यंत मोठा पर्व काळ आहे, पवित्र असा काळ आहे. आणि या पवित्र काळावरती आपला हा सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या निमित्तानं आपण या सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहोत. जरा बारकाईनं ऐका. महाराज काय होतं माहिती, या संतांचा सोहळा केला. उदाहरण जसं एखाद्या आईला जेव घालून तृप्त केल्यापेक्षा तिच्या लेकराला जर जेव घातलं ना, तर तिचं महाराज भोजन न करता सुद्धा त्या आईचं मन समाधानी झाल्याशिवाय राहत नाही. हे की नाही, आपण नेहमी ऐकत असतो. तसं देवाचं नाव घेऊन देवाला आनंद वाटण्यापेक्षाही संतांचा उत्सव देवाला अतिप्रिय आहे आणि आपल्या फायद्याचा आहे. कशा करता? पुण्यवंत व्हावे, कीर्तनाला खरं म्हणजे फार सुंदर गोड साथ आहे. पहिला दिवस आहे सप्ताहाचा, पण वाटत नाही बरं का गारसकर म्हणजे आबा. पहिला दिवस आहे पण असं वाटत नाही. नाही तर पहिल्या दिवसाची तारीख शक्यतो महाराज लोक घेत नाही. हा, एवढी गायक नसते, वादक नसते, अनेक अडचणी असते. पण तसं नाही. अत्यंत सुंदर. मी कीर्तनात रोज सांगतो, कीर्तनाची मजा त्यावेळेला कीर्तनामध्ये गाणारे असले पाहिजे, वाजवणारे असले पाहिजे, ऐकायला कोणीच नसलं पाहिजे. नाही, तुम्ही पण पाहिजे. बरोबर आहे. जेवायची मजा कधी? पकवान चांगले असले पाहिजे, वाढणारा उदार असला पाहिजे, खाणारा दवाखान्यातून येईल असला पाहिजे. नाही ना, मी रोज सांगतोय, गरजेचं आहे ना, सगळं चांगलं पाहिजे. फार अत्यंत सुंदर गोड आवाज आहे. काळजी करू नका, मन लावून ऐका. संतांच्या उत्सवाने आपलं गाव पवित्र होतं, आपलं गाव तीर्थ होतं. आपल्याला या जगामध्ये खऱ्या अर्थानं आनंद वाटत असतो. आपल्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी ऐका, या संतांची किमी आहे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. बारके नाही का कीर्तन? सुख हे पुण्याचं फल आहे आणि पाप हे दुःखाचं फल आहे. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. तुम्ही बाजीराव स्वामी महाराजाच्या मंदिरात येऊन स्वामींचं नाव जरी घेतलं बरं का, तरी तुमच्या जीवनातलं दुःख म्हणजे पाप जातं. आणि दुसरा फायदा, पापही जातं आणि पुण्यही भेटतं. ते एका नामामध्ये एवढा फायदा ऐकताय. हा फक्त आणि फक्त त्यांच्या नामस्मरणाचा आहे. आज आपल्याला नाम या विषयावरतीच कीर्तन करायचं. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की पहिल्या दिवशी फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाचं अलौकिक महात्म्य सांगितलं जात असतं. पण त्याही बरोबर पुण्यतिथीचाही पर्व काळ आहे. प्रभू रामचंद्राचा सुद्धा अवताराचा हा पर्व काळ आहे. अत्यंत सुंदर पर्व काळ आहे. आणि अशा या
सुंदर पर्व काळावरती आलेली ही सेवा आहे. आपला चालू असलेला हा सप्ताह आहे. बारके नाही का, सगळ्यांची धावपळ धडपड या जगात एवढ्यासाठी असते, आमच्या जीवनात आम्हाला दुःख झालं नाही पाहिजे, आम्हाला सुख मिळालं पाहिजे, याकरता प्रत्येकाची धावपळ आहे. महाराज त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो. शेवटचा मुद्दा सांगेल तुम्हाला, या विश्वात जीवन जगत असताना दुःख तोपर्यंत जाणार नाही आणि सुख आपल्याला तोपर्यंत भेटणार नाही जोपर्यंत संत किंवा देव यांना आपण जवळ करत नाही किंवा त्यांच्या जवळ जात नाही. तुकोबाराय सांगतात, हा फुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. बारके नाही का, काय दुःख देवाशिवाय नाही आणि सुख आपल्याला देवाशिवाय भेटू शकत नाही. देव नाही जीवन पूर्ण नाही. सोपं सोपं सांगतो, जास्त अवघड नाही. भरपूर मोठी नदी आहे पण किंमत कधी असते, पाणी असेल तर. भलं मोठं झाड आहे, किंमत कधी असते, फळ असेल तर. फळ नाही, झाडाला किंमत नाही. पाणी नाही, नदीला किंमत नाही. पुढचं बोलू, भलं मोठं डोकं आहे, मेंदूच नाही, माणसाला किंमत नाही. ऐकताय, काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय जीवन पूर्ण नाही. त्यात पहिलं नाव देवाचं आहे. भरपूर उदाहरण आहे. महिला मंडळाची संख्या भरपूर आहे ना. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एका गावामध्ये एक बाई, एवढी सुंदर बाई, एवढी सुंदर बाई, एवढी सुंदर बाई, त्या बाईसारखी बाई अख्ख्या गावात नाही. पण अरे पण लय अवघड असतो. तुकाराम महाराज म्हणले, नाक नाही तिने वाया गेली, काय करावी ती 32 लक्षरी. ऐकताय, मी बोलत नाही, तुकाराम महाराज सांगतात. अहो सगळं चांगलं आहे म्हणले, पण तिला बरं का नाकाचाच पत्त्या नाही. एखादी बाई म्हणून, महाराज नाकाचं काय एवढं राहतो. नाक माणसाचं अत्यंत महत्वाचं इंद्रिय आहे. आजच्या कीर्तनात ध्यानात ठेवा. मागच्या लोकांनी खरं म्हणजे त्या पोरांना सांभाळलं पाहिजे. पण आता काय करायचं, तुम्हाला येतोय का आवाज? विठाला विठाला वाया गेली. नाक माणसाचं, महिला मंडळ अत्यंत महत्वाचं इंद्रिय आहे. ध्यानात ठेवा, नाक अत्यंत महत्वाचं आहे. हा, तुम्हाला सांगू, माणूस या जगात कशामुळे सुंदर दिसतो? फार मनाचे कान करून नाही का, फक्त आणि फक्त नाकामुळे. काही तोंडाला लावल्या नाही. महिला मंडळ कशाला सुंदर दिसतो माणूस? फक्त आणि फक्त नाकामुळे. नाक नसेल ना, मला असं वाटतं जसं त्या तुकोबाराय सांगतात, वाया गेली. तसं जीवनामध्ये सगळं आहे पण देव नाही. खऱ्या अर्थानं महाराज आपल्याला किंमत नाही. तोपर्यंत समाधान नाही, तोपर्यंत सुख नाही. आपल्याला नितांत गरज जर सुख समाधानाची असेल ना, त्याकरता आपण काय केलं पाहिजे? महाराज परमात्म्याला आपलंसं केलं पाहिजे, भगवंताला आपलंसं केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, त्याच्याशिवाय या जगामध्ये माणसाला सुख भेटू शकत नाही. ज्ञानोबाच्या फार सुंदर ओव्या आहेत. कनेविन थोपटे कनशी लागली जनदाटे, काय करावी गोमटे ओसन ग. सगळं काही आहे पण महाराज ऐकताय, पाऊस चांगला झाला, पीक चांगलं आलं, हे मोठे मोठाले ताट, हे मोठे मोठाले कणस, पण एका कणसाला एक बी दाणा नाही.
काय फायदा नाही, हे की नाही. गाव सुंदर आहे, सगळे लोक शेतात राहायला गेले, त्या गावाला किंमत नाही. ऐकताय ना, तसा देव नाही. ज्ञानोबा सांगतात आयुष्य विना लक्ष नाही, व्याकरणी चौखटा तर्की असे गाढा, अध्यात्म ज्ञानी पुढा जात्यांधुजो. आयुष्य विना लक्ष नाही, सगळं आहे पण त्याला आयुष्य नाही. तर मला असं वाटतं त्या शरीराला किंमत नाही. तसं जीवनामध्ये सगळं असेल पण देव नाही. खरं सांगतो तुम्हाला, आपल्या जीवनाला किंमत काही गोष्टी असल्या पाहिजे हो. गमतीनं सांगत असो, एखाद्या गरीबाचं लग्न असतं, त्या गरीबाच्या लग्नामध्ये असा सुंदर मंडप असला पाहिजे असं काही नाही. असलं नसलं तरी तुम्ही बोला, आपले भांडणं नाही, काही नाही, मी पाहुणा आहे तुमचा, आहे की नाही. हो, एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये असा मंडप असला पाहिजे असं काही नाही. असलं नसलं तरी बोला की चालतंय. एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये वराडी कमी जास्त असली नसली तरी चालतंय. एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये मिष्टान्नाचं जेवण असलं पाहिजे असं काही नाही. असलं नसलं तरी चालतं. एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये डीजे ते कान फाडत ते काय असलं पाहिजे, त्याच्याशिवाय लग्न होत नाही असं ठीक आहे. असलं नसलं तरी बोला बोला चालते. आणि एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये नवरदेव नवरी असली नसली आहे की नाही, ते दोघं नसेल तर लग्न होणार नाही. तसं जीवनात सगळं आहे. ऐकताय ना, महाराज देव नाही, जीवन पूर्ण नाही. ऐकताय, त्या परमात्म्याला आपलंसं करण्यासाठी मानवी जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे. ऐका, परमात्म्याचं नामस्मरण आपण जीवनात केलं पाहिजे. दुःखातून वजा होण्यासाठी, आपण मोक्षापर्यंत जाण्यासाठी, आपलं काम सिद्धीला पूर्णत्वाकडे जाण्यासाठी, देव जीवनामध्ये मिळण्यासाठी आम्ही या जगात काय केलं पाहिजे. आजच्या कीर्तनात ध्यान ठेवा. अंतःकरणपूर्वक आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. काय होणार नाही. उदाहरण आहे का, या जगातला होलसेल पापी, गोंड्यातला होलसेल पापी, त्याचं नाव आहे वाल्या कोळी. नारदांची भेट झाली, राम नामस्मरण केलं, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, केले रामायण रामायण. काय पापी होता. लक्षात ठेवा, दुराचारी अन्यायी अत्याचारी असा जरी असला तरी महाराज वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. रामायण घडण्या अगोदर त्यानं रामायण लिहून ठेवलं. हा खरं म्हणजे नामस्मरणाचा फायदा आहे. काय होणार नाही. हजारो नाव आहेत, पण त्याही नावामध्ये ज्ञानोबाचा साधू संतांचा आग्रह हा आहे, पॉवरफुल नाव नामस्मरण जर कोणतं असेल, कोणतं नाव असेल ना, फक्त महाराज दोन नाव आहे. फक्त ज्ञानोबा आपल्याला विनंती करतायत हृदयातून अंतःकरणातून. महाराज शे अनिल ना अनिल सगळी सारखे जायचे. एखाद्या पाहुण्याच्या घरी जावा, आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जावा, आपण त्याच्याशी बोलायला जातो, ते मोबाईलवर पाहतो. माणसाला असं वाटतं येताना तोंड भरायचं मशीन घेऊन आलं असतं, बरं झालं. इतकं वैताग आणि एवढं टेन्शन ह्या मोबाईलचं झालेलं आहे. ऐकताय, मोबाईल बंद ठेवायचा. कीर्तनात अजून महत्वाची गोष्ट आहे, झोपायचं तर काही काम नाही म्हणा. 7 ते 9 कीर्तन आहे. अत्यंत सुंदर वेळ आहे. शेवटची अत्यंत सुंदर सूचना आहे, ज्या ज्या वेळेला भजन होईल हाताने टाळी वाजवायची आणि मुखाला परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आधुनिक काळ आहे, विज्ञान युग आहे, शिकलेली माणसं आहे. काही म्हणतील महाराज देव धर्म गंध माळवारी भजन कीर्तन परमार्थ या सगळ्या गोष्टीचा आणि मानवी जीवनाचा काय संबंध आहे. तो संबंध तुम्हाला महत्वाचा सांगून जाईल. खरं म्हणजे या जीवसृष्टीमध्ये ईश्वरानं माणूस म्हणून आम्हाला जन्माला घातलं ना, ते केवळ आणि केवळ एवढ्यासाठी. महाराज सांगतात या गोष्टी इतरांना कळत नाही, याची देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. इतरांना परमार्थ करण्याचं ज्ञान नाही, ते ज्ञान या जगामध्ये माणसाला आहे. तेवढ्यासाठी देवाने आपल्याला जन्माला घातलेला आहे. देवे दिला देह Yeah.
ईश्वरांना जन्माला घालत असताना एवढ्यासाठी जन्माला घातलं, बाकीच्यांना परमार्थ करण्याचं ज्ञान नाही. देवे दिला देह भजना गोमाता. बाकीच्यांना या गोष्टी कळत नाही. मला तर खरं असं वाटतं तुमचं गाव खरंच भाग्यवान आहे. माझं बालपण, मी लहान होतो ना त्यावेळेला विट्याला हिंगण्याला स्वामीजी कीर्तनाला यायचे. मी खूप लहान होतो आणि बाबांचं वय भरपूर झालेलं होतं. मला एक अनुभव तुम्हाला सांगायचा. मी मागच्या वेळेलाही सांगितलं, आताही सांगितलं. मी महाराजच झालो, कीर्तनकार झालो, ते केवळ आणि केवळ बाजीराव स्वामी अर्थात स्वामीजीमुळेच झालो. कशामुळे? लहानपणी त्यांची कीर्तनं ऐकायला भेटायची. ती कीर्तनं आताच्या कीर्तनासारखी चाटळ कीर्तनं नव्हती. आता लोक ध्यानावर नाही का मारा, लोक ध्यानावर नाही. मला मेळ लागणार बरं का, मेळ नाही राहिला. मला सांगू काय कीर्तन होते स्वामीजी. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. थोर संत महिनाबाई, ही चाल स्वामीजीची होती बरं का. ही चाल स्वामीजींची होती. आणि कोणताही अभंग असला, काही जरी असेल, त्याला करण्याचा आवाज कमी कर, साऊंडचा आवाज आहे. इथं मंडपात आवाज आहे. विठाल विठाल विठाल. स्वामीजी हे संत आपल्याला दिसायला आहे, ऐकताय. पण आजच्या कीर्तनात मी तुम्हाला समजून जाईल ज्या अर्थी मी अभंग तसा घेतला. असं आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं, का हो तुम्ही कोण आहात? तेव्हा महाराज म्हणले, काय झालं माहितीये? म्हणजे मी देव पाहण्यासाठी निघालो. देव पहावया गेलो, तेथे देवाचे होऊन ठेलो. मी देव झालो. अजून एक प्रमाण आहे, बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. साधू संत महात्म्यांच्या नामस्मरणाची ताकद ही राहते. अहो ते माणूस न राहता ते या जगामध्ये साक्षात देव झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या गावाचं नाव, आपल्या गावाचं वैभव स्वामीजींच्या समाधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील श्रद्धावान माणसं, स्वामीजीवरती प्रेम करणारी माणसं आपल्या गावामध्ये येतात. गणेश महाराजांमुळं स्वामीजींचं जन्मगाव आपल्याला माहिती नसेल, पण आता मागच्या काळात मी त्या गावात गेलो कीर्तनाला, यांच्यामुळेच गेलो. आनंद वाटला की ज्या गंगेचा तीर आहे, तापी नदीचा तीर आहे, अत्यंत सुंदर गाव. काय ना, कमखेडा. मी जाऊन आलो तिथे, फार सुंदर. भारताची माती अत्यंत पवित्र आहे. म्हणूनच महाराष्ट्राची माती ही संत भूमी आहे, अत्यंत पवित्र भूमी आहे. आणि ती पवित्र भूमी, ऐकताय, स्वामीजीचं महत्व 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. स्वामीजीचं महत्व असं आहे, ते संत नाही राहिले, ते आता देव झाले. आणि या भूमीचं महात्म्य काय आहे माहिती? ज्या ठिकाणी संत राहतात त्या ठिकाणी देव आपण होऊन येतो. आणि संत या ठिकाणी आले की देव येतो, देव आले, संत आले की तिथं भजन घडतं. हा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी घडतो की नाही, त्याला तीर्थ असं म्हणतात. विठाल म्हणून पत्रिकेमध्ये आहे की नाही माहिती नाही, पण असं लिहायचं, तीर्थक्षेत्र गारज. काय लिहायचं? तीर्थक्षेत्र. तीर्थ म्हणजे काय? काय काय शब्द माहित नाही बरं का आपल्याला. लयच येड्याला बाजार आहे, मागून आलं पुढे चाललं. काय काय ना माहितीच नाही काय काय गोष्टी. म्हणायचं म्हणून म्हणायचं, बोलायचं म्हणून बोलायचं, बरोबर आहे. पण आजच्या कीर्तनात ध्यानात ठेवा, तीर्थ. आता लक्षात आलं तुम्हाला की तीर्थ कशाला म्हणतात? आता ऐका पुढचं. देव भक्त संत भजन ज्या ठिकाणी राहतं त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. आणि तीर्थ का म्हणावं त्याचं कारण आहे महाराज, देवाला सुद्धा पवित्र होण्यासाठी ज्या संतांच्या रजकणाची इच्छा असते
दे का देवईची रज चरणीची माती